बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। नमस्कार, मी साक पडेल NCN न्यूज TV मध्ये आपलं स्वागत आहे। आज आम्ही आपल्याला मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प प्रधान या ठिकाणची एक महत्त्वपूर्ण बातमी देण्यासाठी आलेलो आहोत। आपण पाहू शकता या ठिकाणी ज्यावेळेस अतिवृष्टी, मोठी ढगफुटी आणि मोठा या ठिकाणी पावसाळ्यामध्ये संकट आला होता, त्यावेळेस 5 गावावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये संकट आला होता। अतिशय जास्त पाऊस या वर्षी झाल्यामुळे 2025 मध्ये अनेक गाव या ठिकाणी उद्ध्वस्त झालेत। काही गावामध्ये जीवितहानी सुद्धा झालेली आहे। या ठिकाणचे प्राणी असतील, जनावरे असतील आणि व्यक्ती असतील, त्यांचे 5 ते 6 लोकांचे या ठिकाणी जीवितहानी झाली आहे। मग त्याच्यानंतर 5 गावामध्ये कमीत कमी शेकडोच्या संख्येमध्ये प्राण्यांची या ठिकाणी जीवितहानी झालेली आहे। आणि आज आम्ही रावणगाव या ठिकाणी उपस्थित झाले होतो। हा प्राचीन काळापासून या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचा सुंदर गाव वसलेला होता आणि ते गाव आजच्या घडीला कशा पद्धतीने दिसत आहे ते दाखवण्यासाठी या ठिकाणी अनेक पिढ्या सुखा समाधानाने नांदून संसार करून या ठिकाणी गावाचा गाडा एक चांगल्या पद्धतीने चालत होता। परंतु ज्यावेळेस या ठिकाणी लेंडी प्रकल्प प्रधानचं आगमन झालं, लेंडी प्रकल्प प्रधानची या ठिकाणी नीव ठेवण्यात आली, या ठिकाणी त्याच्यानंतर ह्या गावावरची संपूर्ण कळा थोडी थोडी कमी होत गेली आणि गावावर संकट येत गेले। आणि या गावामध्ये राहणारे अनेक व्यक्तींनी अनेक संघर्ष केले, ज्यांना की या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पुनर्वसनमध्ये सोयीसुविधा मिळावं, परंतु ते आतापर्यंत त्याच्या पद्धतीचं काही घडलं नाही। आणि काही लोक या ठिकाणी राहत असताना त्यांचं स्वप्न सुद्धा पूर्ण झाले नाही। त्या लोकांची जीव या ठिकाणी गेलेला आहे, परंतु त्यांचे जे स्वप्न होते ते पूर्ण त्यांच्या डोळ्यासमोर दिसू शकले नाहीत। आज माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण, ही रावणगावची ग्रामपंचायत होती आणि ह्याच ग्रामपंचायतीमध्ये अनेक वर्षापासून अनेक निवडणुकी या ठिकाणी लढविण्यात आले होते। अनेक निवडणुकीमध्ये विधानसभा असतील, लोकसभा असेल, या ठिकाणी अनेक जे मोठमोठे निवडणुकी होते, ग्रामपंचायती निवडणुकी होते, याच्यामध्ये निवडून आले। परंतु ह्या ग्रामपंचायतच्या द्वारे ज्या लोकांना मतदान करण्यात आलं होतं त्या लोकांनी यांच्याकडे दुर्लक्ष केलं, असं चित्र या ठिकाणी दिसून आलं। आजही अनेक प्रकल्पग्रस्त लोक अनेक अडचणीमध्ये आहेत, त्यांचे अनेक प्रश्न या ठिकाणी मार्गी लागलेले नाहीत। त्याच्यामुळे अनेक लोकांना असं वाटते की आमचं या ठिकाणी कोणी वाली राहिलं नव्हतं, त्याच्यामुळे एवढं मोठं संकट त्यांच्यावर आलेलं आहे। आणि आपण पाहू शकता ही ग्रामपंचायतची आजची अवस्था आणि पूर्ण गावची अशाच पद्धतीने झालेला आहे। आज या गावामध्ये एकही व्यक्ती किंवा एकही जनावर किंवा पाखरू या प्राणी या ठिकाणी दिसून येत नाही। अत्यंत भयानक ह्या गावची परिस्थिती आपण पाहू शकता। पूर्ण गावामध्ये एकदम सुखसुखाट आणि मोठ्या अशा पद्धतीचं चित्र दिसून येतो की या ठिकाणी दिवसा जरी कोणी आला तर व्यक्ती थांबू शकत नाही, अशी अवस्था आज ह्या 5 गावामध्ये झालेली आहे। पाहू शकता रावणगाव या ठिकाणची ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ही शाळामध्ये अनेक विद्यार्थी या ठिकाणी शिकून घडलेत, उच्च पदावर गेलेत, चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेऊन आज पाहू शकता संपूर्ण परिसरामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये आज उच्च पदावर आहेत आणि चांगल्या पद्धतीचे शिक्षण घेतल्यामुळे आज त्यांना आनंद होतो। आणि हे शाळा आहे हे शेवटचे दर्शन राहणार आहेत संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी व रावणगावातील नाळ जोडलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी। ही शाळा शिकलेली शाळा असल्यामुळे आता आपण पाहू शकता की संपूर्ण शाळा या ठिकाणी पाण्यामध्ये जलमय झाली होती आणि हा आपण पाहू शकता ह्या झाडाच्या वरच्या भागापर्यंत पाणी होतं ह्याच्यामध्ये। हा संपूर्ण शाळा या ठिकाणी बुडालेली होती। आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हनुमान मंदिर आहे, जे हनुमान मंदिर या ठिकाणी प्राचीन काळापासून देवस्थान आहे आणि या ठिकाणी अनेक लोक या ठिकाणी बसत होते, अनेक चर्चेला उधाण राहत होता, अनेक समस्या या ठिकाणी सोडविण्यात येत होते। गावकऱ्यांचे प्रत्येक जे काही प्रश्न असतील या ठिकाणी येऊन मांडण्यात येत होते आणि या ठिकाणी वयोवृद्ध लोक बसून त्यांची चर्चा करून त्यांना समाधान करत होते। हा बसस्थानक सुद्धा होता या ठिकाणी। नांदेड, मुखेड आणि देगलूर या 2 तालुका आणि 1 जिल्ह्यापासून डायरेक्ट एसटी येत होती। या ठिकाणी मुक्कामी सुद्धा एसटी येत होती, हल्टिंग नाईटला सुद्धा एसटी राहत होती आणि ह्या बसस्थानकासाठी इतर 5 गावाचे लोक या ठिकाणी जमा होत होते। या ठिकाणी हॉटेल होती, आपण पाहू शकता इकडे अंगणवाडी आणि इकडे भागामध्ये सुद्धा हॉटेली होते, अनेक हॉटेली आणि अनेक लोक या ठिकाणी राहत होते। अनेक चांगल्या पद्धतीचे कार्य रावणगाव या ठिकाणी घडत होते। रावणगावमध्ये एकूण आजूबाजूचे परिसरातील संपूर्ण खेड्यातील विद्यार्थी शाळा शिक्षणासाठी या ठिकाणी येत होते आणि प्रवासासाठी सुद्धा या ठिकाणी येत होते। रावणगाव एकमेव असा गाव होता मुखेड तालुक्यामध्ये जे प्राचीन काळापासून प्रत्येक सोयीसुविधा योजना या ठिकाणी राबवित होते। या ठिकाणचे बलांडे नेते होते, ज्यांना राजकारणाचा
दांडगा अनुभव होता आणि या ठिकाणी आमदारसुद्धा घडलेले आहेत आणि अनेक उच्च पदावर सुद्धा या ठिकाणचे नागरिक गेले असलेल्यामुळे या ठिकाणचा गाव अत्यंत संयमी आणि गुण्यागोविंदानं सर्व जाती समाजाला घेऊन चालणारा गाव रावणगाव होता. आणि आज हा गाव शेवटचा दर्शन आम्ही रावणगावचे आपल्या संपूर्ण लोकांना देत आहोत. आता 2026मध्ये बहुतेक 100% या ठिकाणी पाणी कोरण्याचं शासनाचं धोरण आहे. संपूर्ण लेंडी प्रकल्प प्रधानचं कार्य या ठिकाणी संपुष्टात आल्याने दिसून चित्र येत आहे आणि त्याच्यामुळं पुढील येणाऱ्या काळामध्ये रावणगावचे दर्शन कमीत कमी लोकांना होतील असं या ठिकाणी दिसून येते. NCN न्यूज TVच्या माध्यमातून अनेक वेळा अनेक कार्य आणि अनेक संकट या लेंडी प्रकल्प प्रधानमध्ये जेवढे गाव आहेत त्यांना आलेले चित्र आम्ही दाखवित गेलो आहोत आणि हे शेवटचे दर्शनसुद्धा आपल्याला दाखविण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झाले होतो. कॅमेरामॅन सोबत मी साक पडेल, NCN न्यूज TV.